गुड मॉर्निंग. मी वैष्णवी आणि आज मी एकटी व्लॉग बनवत नाहीये. माझ्यासोबत आहे माझी बॅग. आता माझ्या नवऱ्याची तर कमालच आहे. नेहमी कुठंतरी फिरायला घेऊन चल म्हटलं की हा नाही म्हणतो आणि अचानक असं काहीतरी सरप्राईज देतो की पॅकिंगलाही वेळ मिळत नाही. सो असं जर काही तुमच्यासोबत झालं तर काय करायचं, पटकन पॅकिंग कशी करायची चला दाखवते. चला सोबत बॅग भरूया. सो मी काय केलंय, ह्या ज्या आपल्या साडी बॅग असतात किंवा साडी कव्हर असतात तर त्याच्यामध्ये आउटफिट कुठल्या दिवशी आपण कुठं काय फिरणार आहे, काय एक्सप्लोर करणार आहे त्याच्यानुसार या बॅग मध्ये मी आउटफिट पॅक करून ठेवले. देखील अशा कव्हर मध्ये तुमचे जे आउटफिट्स आहेत ते डेज नुसार अरेंज करू शकता, त्यामुळे तुमचा बराचसाच वेळ वाचणार आहे. सो कपडे डन झालेले आहेत, आता वेळ येते ते म्हणजे आपल्या मेकअपची. सो मी हा पाऊच माझा मेकअपचा कॅरी करते. जिकडं मी जाते कुठेही ट्रॅव्हल करते हा पाऊच माझ्यासोबत असतो आणि हा माझा खूप फेवरेट पाऊच आहे. ह्याच्यामध्ये मी माझा सगळा मेकअप जो मला लागणार आहे तो कॅरी केलाय. सो तुम्ही पण अशा प्रकारच्या पाऊच मध्ये तुमचे मेकअप वगैरे छान असं कॅरी करू शकता. त्यानंतर येतात फुटवेअर. आता एका कुठल्या तरी फुटवेअरच्या आहे आपलं तर काही भागत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या शू बॅग्स येतात त्या ऑर्डर केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी माझे शूज कॅरी करते. व्हिडिओच्या एंडला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला पूर्ण लिस्ट देखील प्रोव्हाइड करीन. मेकअप झाला, आता राहिली ज्वेलरी. तर ज्वेलरीमध्ये जास्त मी काही कॅरी करत नाही, पण जे काही बेसिक आपल्याला थोडाफार ॲक्सेसरीज वगैरे लागतात तर त्या मी अशा पाऊचमध्येच कॅरी करते. तर पाऊच वाईज किंवा वेगवेगळ्या डब्यांमध्ये वगैरे जर तुम्ही अशा गोष्टी कॅरी केल्या तर एक तर त्या डॅमेज होत नाही. देन अगेन आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ते म्हणजे आपले अंदर की बात आहे. मी सजेस्ट करेन शक्यतो तुमच्याकडे असतील एक्स्ट्रा पेअर्स अंडर गार्मेंटचे तर तुम्ही ते कॅरी करा, कारण प्रत्येकच हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये तुम्हाला लॉन्ड्रीची फॅसिलिटी अवेलेबल असेल असंच नाही. आणि त्याच्यानंतर येतात आपल्या टॉयलेटरीज. आता याच्यामध्ये मी मॉइश्चरायझर, डिओ, पॅन्टी लायनर्स, ब्रश, बॉडी वॉश सगळं मी असं एकाच पाऊचमध्ये कॅरी करते. देन अगेन महत्वाची नाही पण मला सवय आहे, मी एक छोटीशी डायरी आणि पेन माझ्यासोबत कॅरी करते, कारण एखादी गोष्ट आपल्याकडून कधीतरी मिस होते, एखादी मेमरी आपली विसरते. सो मला कधी वाटलं तर मी एखादी गोष्ट आपल्याला खरंच छान वाटली तर मी लगेच नोट डाऊन करून ठेवते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा आपला मेडिसिन्सचा पाऊच. याच्यामध्ये ज्या बेसिक इमर्जन्सी वाला जे मेडिकल किट असतं किंवा मेडिकलच्या आपल्या गोळ्या असतात तर त्या मी याच्यामध्ये कॅरी करते. आणि सेम पाऊच माझ्याकडे आणखी एक आहे, याच्यामध्ये मी सगळ्या जे गॅजेट्स मी कॅरी करणार आहे त्याचे चार्जर्स किंवा आपल्या फोनचे चार्जर, बाकीचे जे अशा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतात त्या कुठेही मिस आउट होऊ नयेत म्हणून मी त्या ह्याच्यामध्ये कॅरी करते. बॅग मध्ये सगळ्या गोष्टी अशा मी व्यवस्थित पॅक करते. बघितलं, सोपं होतं ना पॅकिंग करायला. अशा पद्धतीने जर तुम्ही ऑर्गनाइजली आपलं पॅकिंग केलं तर तुमचं पूर्ण जो लास्ट मिनिट केओस असणार आहे तो वाचणार आहे. तो तुम्ही पण एक्साइटेड आहे आपण कुठं चाललोय ते ऐकायला? पुढच्या ब्लॉग मध्ये सांगते. बाय.